अनेक लोक आहेत साधू महाराजांकडे जातात. आता अनेक लोक मोठे मोठे किती वर्षाला जेलमध्ये आहेत महाराज, त्यांच्या मागे तर लाखो ते कोटीमध्ये लोक होते. मग त्यांना सगळ्यांना काही जेलमध्ये टाकता येत नाही. खरा ढोंगी माणूस होता. या संदर्भामध्ये महिना 2 महिन्यापूर्वी पण मी पोलिसांची चर्चा केलेली होती. आमचे CP आहेत त्यांच्याशी 2-4-6 महिन्यापूर्वी मी चर्चा केलेली होती की बाबा असं ऐकायला येत आहे, असंच आहे. पण योग्य वेळ आली आणि त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे. अनेक त्यांच्या सगळ्या लीला आता बाहेर येत आहेत. कडक कारवाई होईल त्यांच्यावर, कारण ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना लुटलेलं आहे हे सगळ्या आमच्या अनेक महिला भगिनी आहेत त्यांच्यासोबत दुराचार केलेला आहे तो आता समोर येतो आहे. मला वाटतं त्याची शिक्षा त्यांना नक्की मिळेल आणि मोठी मिळेल. आगामी काळात आणखीन असं काय व्हायरल किंवा आणखीन काय व्हिडिओ येणार आहेत का, किंवा आपल्याकडे आणखीन काय माहिती आहे का तशी? माझ्याकडे कुठली माहिती अशी नाही, पण मला 1-2 गोष्टी ज्या कळाल्या त्या मी ज्या बघितल्या त्या त्यावर मी पोलिसांकडे तक्रारही केलेली होती. त्यांना सांगितलेलंही होतं की बाबा असं असं चाललेलं आहे, हा माणूस एवढा सगळ्या हाय प्रोफाईल आहे, याला ताब्यात घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने सगळं ते झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय ते गृहमंत्री ते स्वतः त्याचे बारकाईने लक्ष घालत आहेत. पण अशा अनेक गोष्टी आहेत, असे ढोंगी लोक भरपूर आहेत की जे अशा पद्धतीने काही ना काही सगळे धंदे करत असतात आणि त्यातला हा फार हाय प्रोफाईल होता आणि तो आता बरोबर ताब्यामध्ये आलेला आहे. त्याच्यावर खूप कडक कारवाई होईल. याच्या अलावा